नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. उरणमध्ये मद्यधुंद तरुणांचा गोंधळ. हातात कोयता घेत अर्धनग्न अवस्थेत तरुण घुसला आमदार महेश बालदी यांच्या बंगल्याच्या आवारात. उरण पोलिसांनी तात्काळ मद्यधुंद तरुणाला घेतलं ताब्यात. परप्रांतीयांची मुंबई लोकलमध्ये मुजोरी. बीकेसी येथे कार्यरत असणाऱ्या MSF जवान आकाश बाबरला 4 ते 5 परप्रांतीयांची बेदम मारहाण. जवानाला दिली जीवे मारण्याची धमकी. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं. भरधाव टेम्पोची समोरून येणाऱ्या 2 चारचाकी वाहनांना जोरदार धडक. अपघातात कार आणि टेम्पो चालक जखमी. गोंदियाच्या डॉक्टरने 10 दिवसांच्या बाळाची भंडाऱ्यात 3 लाखात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या डॉक्टर बाजपेयी यांच्या संपर्कातील महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरू. डॉक्टरसह अन्य 3 जण फरार. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात मध्यरात्री भीषण अपघात. अपघातात काळे कुटुंबावर काळाचा घाला. कारने कंटेनरला दिलेल्या जोरदार धडके. 3घांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. भंडाऱ्यात शास्त्री चौक ते टाकळी दरम्यान जोडण्यात आलेली जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय. जलवाहिनी फुटल्यानं टाकळी परिसरात भागात होणारा पाण्याचा पुरवठा खंडित. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्र महोत्सवाला सुरुवात. मंदिरात भगवा ध्वज उभारून महोत्सव सुरू. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 8 वाजता तब्बल 200 भव्य ड्रोन लाईटचं शोचं आयोजन. सिंधुदुर्गातील आंबा काजू पीक यंदाही धोक्यात. उशिरापर्यंतचा पाऊस आणि दाट धुक्याचा पिकांवर परिणाम. झाडांना मोहर येऊनही बदलत्या हवामानामुळे फळधारणा अत्यंत कमी झाल्यानं बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात. कोल्हापूरच्या पुलाची शिरोली येथे गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा. 4 किलो गांजासह एकाला अटक. गेल्या 8 दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केल्यानं खळबळ. बदनापूरकडे जाणारा 3 लाखांचा गुटखा जालन्यात पकडला. कारमधून सुमारे 3 लाख रुपयांचा गुटखा जप्त. कार चालक ताब्यात. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.